Welcome to our channel. हाय, कसे आहात सगळे? सिद्धीच्या दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज, मम्मा आता पीठ मळते, तर आपण आता पीठ मळून झाल्यावर भेटूया. गाईज, मम्माचं पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळल्यानंतर आहे ना, आम्ही ह्याला 15 मिनटं ठेवलेलं सेट व्हायला. तोपर्यंत आम्ही एक मोठ्या साईजचा कांदा, 2 मोठ्या साईजचे कांदे कढीपत्ता आणि 2 टोमॅटो हे कापून घेतलेले आहेत. तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू. तर पहिली वस्तू आपल्या भाजीत जाणार आहे ते आहे तेल. 2 चमच तेल. आपण चवळीची भाजी बनवणार आहोत. 2 चमच तेल. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकणार आहे, अर्धा चमच. कढीपत्ता, 2 मोठे चिरलेले कांदे, त्यांना लालसर होतं परतवून घेणार आहे. चवळीच्या भाजीमध्ये बटाटा पण टाकतात, खूप छान लागतं, पण आम्ही अवॉइड करतो. बटाटा जास्त घालत नाही कोणत्या भाजीमध्ये. खाली आज चवळीच घेतलेली आहे, त्यामध्ये बटाटा नाही घेतला. बटाटा घातल्यानंतर पण खूप छान टेस्ट येते चवळीमध्ये. चवळी बटाटा कोणी कोणी वाटण घालून पण चवळीची भाजी बनवतं, पण मी आज कांदा टोमॅटोवर बनवते चवळीची भाजी. कांदा टोमॅटोवर पण खूप छान लागते, सुक्कीच बनवते. त्यानंतर 2 टोमॅटो घालते. 2 टोमॅटो. गाईज, तुम्ही काय करतात, व्हिडिओ बघून सोडून देतात, तर प्लीज जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तर एक लाईक नक्कीच द्या. आम्हाला ही व्हिडिओ बनायला मेहनत लागते. आपले कालच 70 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद. टोमॅटो विरघळण्यासाठी मीठ टाकून घेतलं. मीठ आपल्या टेस्ट अनुसार. हा जास्त बोलतो, मध्ये मला बोलायला नाही देत आहे, जास्तच बोलतो, पण ठीक आहे, बोलतो. एक सुरू. आपण आता मसाले टाकून घेऊया. गरम मसाला, धना पावडर, हळद. आणि हळद टाकायच्या आधी कुठला मसाला टाकलेला? ते पण गरम मसालाच. अच्छा. आणि लाल तिखट पावडर,
काश्मीरी लाल तिखट पावडर आहे आणि आमचा घरगुती गावठी मसाला 1 चम्मच. खूप छान टेस्ट येते गावठी मसाल्याने. कांदा टोमॅटो मसाला असतो तो. काल व्हिडिओ बनवायला नाही जमलं, श्रेयाची तब्येत खराब होती त्यामुळे काल शॉर्ट व्हिडिओही टाकलेले. आज ही तब्येत तिची ठीक नाही आहे, ओके आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवायला घेतला. शिजत आल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं खाली लागू नये म्हणून. गॅस फास्टच ठेवायचा आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 5 मिनिटानंतर भेटू. तर गाईज आता 5 मिनिटं झालेले आहे. त्याला थोडं आपल्याला सुकीच बनवायची, पातळ नाही बनवायची भाजी. त्यामुळे आता ह्यामध्ये टाकून घेते चवळी. गाईज तुम्हाला कुठली रेसिपी बघायची असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्ही तुमची रेसिपी नेक्स्ट घेऊ किंवा बनवू. भाजी शिजायला टाकली. आता आपण आमरस बनवू. गाईज आपला आमरस बनवून रेडी झालेला आहे. 1 वाटी गूळ आणि वेलची पावडर टाकलेली आहे. 4 आंब्यांचं आमरस बनवलेलं आहे. छान झालेला आहे. चवळीची भाजी रेडी झालेली आहे. मी छोट्या पुऱ्या बनवत नाही, मोठ्या चपाती बनवून त्याच्याच पुऱ्या बनवणार आहे. खूप लेट झालेला आहे आज. गाईज इथे आपली पहिली पुरीची सुरुवात झालेली आहे. पुरी बघा एकदम मस्तपैकी शिजलेली आहे, म्हणजे फुगलेली आहे. सॉरी नाही, फुगलेली आहे. फुगली. तुम्ही दुसरी पुरी. दुसरी पुरी फुगलेली आहे. हाय, झालं जेवण. कसे आहात? सर्वांचं जेवण झालं का? काय जेवण बनवलेलं आज सर्वांनी? आत्ता आमचं बनवून जेवण झालेलं आहे. रिद्धेशला पण खूप भूक लागलेली आहे, पण वाढत नाही. वाढलेला आहे. आता तो जेवेल, आम्हीही जेवू. श्रिया झोपलेली आहे, अजून ते आले नाहीत कामावरून. तर काय हसायला येतं कॅमेरासमोर. ब्लॉगिंग करायला अजून त्याला हसायला येतं. करतो व्यवस्थित आणि हसतो. तर गाइस अशी होती आपली आजची रेसिपी. आज आपण एवढी सगळी वस्तू बनवली. हा आहे माझा फोटो. मी भाजीच्या नंतर खायला सुरुवात केलेली. सगळं खायला सुरुवात केलेली. हे आहे आमरस तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलंच आहे. आम्ही भाजी नाही दाखवली बनवल्यावर. ही राहिली आपली भाजी पण मस्त झालेली आणि आंबे पण आहेत पुढे आणि हे राहिले आंबे. आंबे असंच आपण भेटू. 4 आंब्यांचे आम्ही ते आमरस बनवले ते हेच आंबे. गुड बाय गाईज.